प्रचंड मोठं बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने येतं आहे. 27-28 तारखेला आत्ता जे एक केंद्र ब्रह्मदेशाच्या दक्षिणेला तयार होतं आहे ते उत्तर बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे. संभाजीनगर शहराच्या उत्तरेकडून आणि साधारण दौलताबादच्या देवगिरीच्या किल्ल्यावरून 20 डिग्री लॅटिट्यूड जातो. ह्या 20 डिग्रीच्या खालचा जो भाग आहे त्याच्या दक्षिणेकडचा, इथं याचा प्रभाव जास्त जाणवेल. ह्या 2-3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये साधारणपणे कुठं कुठं असा पाऊस पडू शकतो ज्याला ढगफुटी म्हणतात किंवा ज्याच्यामुळे अतोनात असं नुकसान होणार आहे. नमस्कार, मी संजय वरकड, न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये पावसाने जो हाहाकार माजवला त्यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. शेतकरी मरणयातना भोगत आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही हे संकट टळलेले नाही. महाराष्ट्रातून एका बाजूने मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. सरकारच्या पातळीवर कामाला सुरुवात झाली आहे. कृषी मंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचेही दौरे सुरू झालेले आहेत. त्या ठिकाणचे पालकमंत्री फिरत आहेत. एका बाजूने शेतकरी संकटात सापडलेला असताना हवामान खात्याचा आत्ता येणारा अंदाज आणखीन भीतीदायक आहे. आपल्याला लोकांना भीती दाखवायची नाही, मात्र येणारा धोका शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, ही न्यूज यात्राची भूमिका आहे. आणि त्यामुळेच आपल्यासोबत आहेत उदय देवळानकर. पावसाच्या संदर्भातील 100 वर्षाहून अधिक हंगामांचाच आपण म्हणू, कारण शेतकऱ्यांचा हंगामच असतो. त्यांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास आहे आणि महाराष्ट्रभर ते कृषी क्षेत्रातील म्हणजे विशेषतः पिकांच्या पॅटर्नसुद्धा संदर्भामध्ये सुद्धा जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी आपण वारंवार बोलणारच आहोत न्यूज यात्रामध्ये. पण आज आपण फक्त त्यांच्याकडनं हे समजून घेणार आहोत की आत्ता सध्याचं जे वातावरण आहे हवामान खात्याचं, की 27 तारखेपासून पुढे 2 दिवस खूप धोका सांगितलेला आहे. तर नेमकं महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये जो शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे त्यांच्यावर कशा पद्धतीचं संकट ओढवलं जाऊ शकतं? अगदी मान्सून म्हणजे काय याची कल्पना आहे आपल्याला, की मान्सून म्हणजे संक्रांतीनंतर पृथ्वीचा उत्तर भाग जो आहे तो सूर्याच्या दिशेने कललेला असतो आणि तिथं सूर्याची लंबकिरणं पडतात. त्यामुळे आपल्याकडं तेलंगणा, मराठवाड्यातलं परभणी, नांदेड जिल्हे, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड हे पूर्ण क्षेत्र तापलेलं असतं. 46 डिग्रीपर्यंत तापमान जातं इथं. आणि इथं हवा विरळ व्हायला सुरुवात होती आणि साहजिकच समुद्राकडून वारं भारतीय उपखंडाच्या दिशेने खेचलं जातं. तसं राजस्थानच्या थारच्या वाळवंटातही 48 डिग्रीपर्यंत तापमान जातं. आणि ह्या निर्माण झालेल्या ऊर्जेमुळं आपल्याकडे जी हवा खेचली जाते त्याची ऊर्जा 80 ते 85 दिवस टिकते आणि 4 महिने पावसाळा आहे असं म्हणतो आपण. आताचा जो पाऊस आहे तो जरा वेगळ्या स्वरूपाचा पाऊस आहे. हा आपल्याकडं पावणाचा मुक्कामाला येतो. तो साधारण सप्टेंबरच्या मध्याला परतीच्या प्रवासाला निघतो, 10 ते 15 सप्टेंबरच्या दिशेने. तसा तो निघालेला आहे. पाकिस्तान आणि राजस्थानमधून तो निघालेला आहे. येताना सायक्लोन तयार होतं, म्हणजे केंद्रीभूत वारं तयार होतं, आणि जाताना अँटी सायक्लोन तयार होतं, म्हणजे उच्च हवेच्या दाबाचं क्षेत्र तयार होतं. तुम्हाला माहिती आहे की हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. त्याच्यामुळे राजस्थानमध्ये जे उच्च दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे परिसरामध्ये, आता काश्मीरपर्यंत आणि गुजरातपर्यंत, तिथून ही हवा आता पुढं जाणं शक्य नाही. मग खालून म्हणजे दक्षिणेकडून येणारी हवा, आणि या हवा हळूहळू दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू करते. त्याला मान्सूनचा परतीचा प्रवास असं म्हणतो आपण. हा परतीचा प्रवास कधी कधी फायद्याचा असतो शेतकऱ्यांना आपल्या भागातल्या, कारण बंगालच्या उपसागरातून, अरब सागरातून येणारं जे बाष्प आहे ते थांबलं जातं आपल्या भागामध्ये, कारण आता वर बाष्प जाऊ शकत नाही उत्तरेकडे, ते थांबलेलं आहे. त्याची एक भिंत तयार झाली असं समजा, आणि या भिंतीवर आदळून कॉम्प्रेस ढग आपल्या परिसरात पडतात. पण नेमकं आता यावेळेस काय झालेलं आहे की समुद्राची स्थिती अरब सागरातली आणि प्रशांत महासागरामध्ये 14 डिग्री इतकं कमी तापमान पेरूच्या जवळ प्रशांत महासागराचं, पॅसिफिक सागराचं आहे. त्यामुळे तिथून कुठलीही ऊर्जा ढगांना ओढत नाही आहे. साहजिकच जे ढग तयार झाले ते भारताच्या दिशेने येत आहेत, आणि भारताच्या दिशेने येणारे ढग रिटर्न मान्सून सुरू असल्यामुळे, परतीचा प्रवास सुरू असल्यामुळे हे जास्तीत जास्त ओरिसा, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. आणि हा जो पाऊस पडलेला आहे तो अतिउच्च यील्ड ज्याला म्हणतो, हे अत्यंत जास्त घनतेचं बाष्प आपल्या दिशेने येणं, त्याच्यातच हाय एअर प्रेशर म्हणजे 1008 हेक्टोपास्कल एवढा हवेचा दाब आहे. हा
हा जास्त हवेच्या दाबातला पाऊस असल्यामुळे हा वेगाने इकडे तिकडे प्रवास करतो. आणि दुसरं की जो हवामान बदलाचा भाग आपण पाहतो आहे की एकाच ठिकाणी जास्त वेगाने जास्त इंटेन्सिटीने पाऊस पडणे, म्हणजे याला आता कॉमन शब्द झाला सगळीकडे ढगफुटी आणि अतिवृष्टी. अतिवृष्टी आपण 65 मिलीमीटर पाऊस 24 तास झालं की अतिवृष्टी म्हणायचो, पण आता 1 तासात 110 मिलीमीटर पाऊस झालेला धाराशिवमध्ये पाहिला, आपण बीडमध्ये पाहिला. तर हे अनप्रेसिडेंटेड, म्हणजे याच्या आधी कधीही न घडलेली घटना आहे आणि ह्या प्रकाराला आपण तोंड देतोय. आता जे 27-28 तुम्ही म्हणता की ह्या 2-3 दिवसाचा जो गॅप आहे त्याला एक कारण होतं की रग्गासा नावाचं एक वादळ तयार झालं, प्रचंड मोठं वादळ फिलिपिन्स आणि दक्षिण चीनच्या समुद्रात. त्यांनी बरंचसं बाष्प रोखून धरलं होतं, पण त्याचा आता लँडफॉल झालेला आहे, म्हणजे तो जमिनीवर प्रवेश करतं आहे ते वादळ आणि त्याची ऊर्जा कमी होईल. त्याची ऊर्जा कमी झाल्यानंतर साहजिकच बंगालच्या उपसागरात जे वारं आहे त्याच्यावर कुठलाही प्रभाव राहणार नाही आणि त्याचा उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये बांगलादेश आणि बंगालच्या कोपऱ्यावरती एक कमी दाबाचं शक्तिशाली क्षेत्र बऱ्याच काळापासून कार्यरत आहे, म्हणजे 7-8 दिवसापासून ते पाहायला मिळतं आहे. आणि तिथून द्रोणीय रेषा तयार झालेल्या आहेत कोकणापर्यंत, गुजरातपर्यंत. तर द्रोणीय रेषा म्हणजे काय हे सामान्य प्रेक्षकांना समजा म्हणून सांगेल मी की तुम्ही कापूस भिजता, त्याच्या वाती काढता, त्यावेळेला कापूस एका बाजूला पकडलेला असतो आणि त्याच्यावर दबाव टाकून पिळून तुम्ही तो कापूस काढता. तुम्ही पाहता की तुमच्या डाव्या हातातला कापूस त्या वातीमध्ये असा पिंजला जातो. तसं ह्या द्रोणीय रेषा म्हणजे ह्या वातीसारख्या असतात की तिकडं जो तो पाऊस आहे तो खेचून या द्रोणीय रेषा आपल्यापर्यंत आणतात आणि या द्रोणीय स्वरूपाची स्थिती तयार झाल्यामुळं प्रचंड मोठं बाष्प महाराष्ट्रात दिशेने येतं आहे. 27-28 तारखेला आत्ता जे एक केंद्र ब्रह्मदेशाच्या दक्षिणेला तयार होतं आहे ते उत्तर बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे आणि साहजिकच जी आपली भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार जो मान्सूनचा परतणारा प्रवास आहे ते हे बाष्प आपल्या दिशेने येण्याची सगळ्यात मोठी शक्यता आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो आत्ता उल्लेख केला की अतिवृष्टी आणि ढगफुटी कधी आपल्याला माहीत नव्हतं, मराठवाड्यामध्ये विशेषतः असा पाऊस बघितलेला नाही अनेक वर्षांमध्ये. आत्ता असे मोठे पाऊस यायला लागले नाही. एका तुम्ही आता जसा उल्लेख केला की 65 मिलीमीटर 24 तासात झालं तर आणि त्याच्यानंतर 100 पडला, 1000 पडला. मुंबईला एकदा 26 जुलैला असाच पाऊस झाला होता अचानक 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त. असे जे पाऊस पडता येतात तर आता ह्या 2-3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये साधारणपणे कुठं कुठं असा पाऊस पडू शकतो ज्याला ढगफुटी म्हणतात किंवा ज्याच्यामुळे अतोनात असं नुकसान होणार आहे. आपल्याला ह्या 2 दिवसात ऑब्झर्वेशन असं ठेवावं लागेल, जर हे म्हणजे द्रोणीय रेषा ह्या जर डहाणूजवळ किंवा दक्षिण गुजरातमध्ये जर संपत असतील तर संपूर्ण महाराष्ट्र याच्या प्रभावाखाली येऊ शकतो. पण जर कोकण किनारपट्टीवर ह्या द्रोणीय रेषा संपत असतील तर उत्तर भागामध्ये आता संभाजीनगर शहराच्या उत्तरेकडून आणि साधारण दौलताबादच्या देवगिरीच्या किल्ल्यावरून 20 डिग्री लॅटिट्यूड जातो. ह्या 20 डिग्रीच्या खालचा जो भाग आहे त्याच्या दक्षिणेकडचा, इथं याचा प्रभाव जास्त जाणवेल. आणि मान्सूनच्या परतीच्या प्रवासात काय होतं की मान्सून साधारण 20 डिग्री लॅटिट्यूडपर्यंत हटल्यानंतर, अक्षांशापर्यंत हटल्यानंतरसुद्धा म्हणजे साधारण जालना संभाजीनगरच्या दक्षिणेला बीडपासून त्या आपल्या निलंग्यापर्यंत, औशापर्यंत किंवा अहमदपूरपर्यंत, इकडं किनवट किंवा बिलोली देगलूरपर्यंत याचा प्रभाव पाहायला मिळतो. साहजिकच नांदेड ते धाराशिव हे जे सगळे जिल्हे आहेत यांच्यात जास्त प्रभाव पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागराकडून येणारं बाष्प हे पूर्वेला असलेले जिल्हे असल्यामुळे आपले इथं परभणी, नांदेड आणि लातूरचा जो नांदेडला लागूनचा परिसर आहे, अहमदपूरसारखे तालुके आहेत, इथं जास्तीचा पाऊस पाहायला मिळतो आपल्याला परतीचा मान्सून. आणि आतासुद्धा ह्याच भागात जास्त धोका आहे. अच्छा, नेमकं आपण उदय देवळणकर यांच्याशी वेळोवेळी बोलत राहणार आहोत, परंतु आत्ता जे मराठवाड्यामध्ये साधारणपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे की येत्या 2-3 दिवसामध्ये जे संकट ओढवणारं आहे त्यातून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. खरं म्हणजे आता खूप उशीर झालेला आहे, कारण आधी पण हवामान खात्याने जे अंदाज दिलेले होते त्यानुसार बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण जो आपल्याला शक्य तेवढे आपण प्रयत्न करतो, कारण शेवटी निसर्गापुढे सगळेच जण हातबोल होत आहेत. तरीसुद्धा आपण उदय देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या भागामध्ये काळजी घ्यावी हे आम्ही आपल्याला सूचना देऊ शकतो. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्राचे विषय असतील किंवा इतरही सामाजिक प्रश्न असेल, यावर न्यूज यात्रा वारंवार चर्चा घडवून आणत आहे आणि आपल्याकडे मान्यवर पाहुणे येत आहेत. त्यामुळं आपण